असं डॅन्ड्रफनी सगळं डोकं भरलंय माझं. तर ह्याच्यावर आपण काय पर्याय करून बघू. बघू शकता एवढा डॅन्ड्रफ झालाय, डेंजर दिसतोय का? तर हा सगळा जो डॅन्ड्रफ आहे तर हा सगळा जो डॅन्ड्रफ आहे ना, तो एक होम रेमेडी आहे. तर त्याने निघतोय का बघू. मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. लहानपणापासून एवढं डेंजर डोकं झालंय ना, लहानपणापासूनचा डॅन्ड्रफ आहे. खूप औषधं केली, बघू शकता इथं डॅन्ड्रफ. त्याच्यामुळे मी ना काल अशा कैची घेतली आणि सरळ केस कापून टाकले. एवढे होते, डायरेक्ट एवढे केले. काय करणार. तर बघू चला आपण काय फरक पडतो का त्याने. केस पण पांढरे झालेले आहेत आणि हा डॅन्ड्रफ पण आहे आणि सिल्की अजिबात नाहीत, अशी झाडवासारखी केस झालेली आहेत. तर मग आपण बघू ट्राय करून. तर इथं पहिल्यांदा मी काय करणार आहे, हा जरा भात आहे ना तो घेणार आहे. तुम्ही म्हणसाल भाताने काय करते, तर बघा मी भाताने काय करते. आता भात तर एवढा असा भात घेतलेला आहे. त्यानंतर भरपूर अशी हळद भरपूर घ्यायची. 3-4 चमचे मी हळद घेते. 2 3 आणि 4. त्याच्यानंतर हे पॅराशूटचं तेल. त्यानंतर हे अंड एक फोडून टाकते मी त्याच्यामध्ये. सगळंच टाकायचं आपल्याला. असं एक अंड मी टाकलेलं आहे. सॉरी, कांदा टाकला. कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल तरी कोकोनट ऑइल मध्ये ना कांदा ते हे दिसू दे. हे असं हलू नको. कोकोनट ऑइल मध्ये कांदा मिक्स केला ना. बोलू नको. हे टाकणार आहे मी तसंच. तर ह्याच्यामध्ये मी कांदा मिक्स करते ॲट लास्ट मोमेंट आणि हे मी ग्राइंड करून घेणार आहे. तर ह्याचं आपण ग्राइंड करून घेऊ. थोडंसं पाणी ऍड करते. थोडंसं वाटल्यानंतर असं काहीसं झालेलं आहे पेस्ट. आता आपण ही पेस्ट जी आहे एका भांड्यात काढून घेते. भांड्यात ही पेस्ट काढून घेते. एकदम गाढी झालेली आहे. गहू तर अशी काहीशी पेस्ट ही तर झालेली आहे. मलाच घाण वाटते त्या पेस्टची, पण काय करायचं, करावं लागतं. आणि ह्याचा वास पण एवढा घाण येतोय ना, काय सांगू. हे पाणी जरा टाकते आणि हा एकदम पॅक बनवलेला आहे जणू काय. हे आपण ह्याच्यामध्ये ओतू. ठीक आहे. तर रिझल्ट बघूया कसा येतोय. हे चांगलं मिक्स करून घेऊ. ह्याच्यामध्ये हे 2 मेहंदीचे पॅकेट मी निशा मेहंदी घेतलेली आहे. हे 2 पॅकेट मी ऍड करते, जेणेकरून आपले जे व्हाईट केस आहेत ना ते पण हाईड होतील. मोठं भांडं घेते मी जरा. ह्याच्यात काढून घेऊ. ह्याच्यात हलवता येईल व्यवस्थित. यामध्ये व्यवस्थित हलवता येईल यासाठी आपण ह्यात काढून घेऊ. जेणेकरून हे सगळं मिक्स होईल.
ही दुसरी पुडी पण मी ऍड करते. चांगलं मिक्स झालेलं आहे. हे एकदम रफ रफ केस तुम्हाला दिसत असतील. अजिबात त्याच्यामध्ये म्हणजे कंगवा असं टाकला ना असं पूर्ण गुंता होतो या केसांमध्ये. अशी काहीशी केस आहेत. तर आता आपण जे बनवलेलं आहे ना तर ते लावून बघू आणि ते मी 1-2 तास ठेवणार आहे केसांना. तर बघूया कसं होतंय काय होतंय. तर हे जे आपण केलेलं आहे हे केसांना अप्लाय करून बघू. तर हे हँड ग्लव्ज आहेत ते यूज करणार आहे मी, जेणेकरून हातांना नाही लागावं. आणि हा जो पॅक आहे तर तो मी लावायचा बघते. प्रत्येक भांगामध्ये आपल्याला हे अप्लाय करायचंय. बघूयात काय काम करतंय नाही करत काय होतं. हे पण मी YouTube मध्ये पण सर्च केलं होतं, पण मी हा पॅक स्वतः बनवलेला आहे. तर बघूयात काय होतं, काय इफेक्ट होतो. वास एकदम खराब येतो ह्याचा. मला घाण वाटते, खूप घाण वाटते, पण काय करायचं नाही लगे. बघू काय होतंय. स्कॅल्प एवढा डॅमेज झालाय ना माझं डॅन्ड्रफनी, तर मी ते तुम्हाला सांगू नाही शकत. तर हे पूर्ण मी लावून घेते, त्याच्यानंतर बघूया. तर अशा प्रकारे मी हा लेप लावून घेतलेला आहे केसांना. तर बघू आता 1-2 तासानंतर मी ठेवून धुवून मग मी परत कंटिन्यू करेल. तर काय फरक पडतोय. हळद टाकल्यामुळे हे सगळं पिवळं पिवळं झालंय. पूर्ण स्कॅल्पला वगैरे लावलेलं आहे. तर काय फरक पडतोय केस धुतल्यानंतर समजेलच. तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत. तर आता चालले मी हेअर वॉश करण्यासाठी. तर चला बघूया हेअर वॉश केल्यानंतर काय होईल. हेअर वॉश करायला मी आलेली आहे आणि मी या शॅम्पूने हेअर वॉश करणार आहे. दिस इज माय गर्ल्स शॅम्पू. आणि फायनली मी हेअर वॉश केलेला आहे. तर स्मूथनेस आलेला आहे, तुम्हाला जर दिसत असेल मोबाईलमध्ये, म्हणजे असं मी हात फिरवल्यावर तुम्हाला कळत असेल. स्मूथनेस केसांमध्ये आलेला आहे. आणि डॅन्ड्रफ, सगळ्यात महत्त्वाचा जो डॅन्ड्रफ होता तर तो तुम्ही बघू शकताय. एकदम म्हणजे एकदम स्कॅल्प आपला आहे ना क्लीन झालाय. तुम्ही बघा, अजिबात तुम्हाला एकही असं दिसणार नाही कोंड्याचा भाग. आणि खरंच मी सजेस्ट करेल की तुम्ही ही रेमेडी जी होम रेमेडी आहे डॅन्ड्रफसाठी, तर ती तुम्ही, मला हे ना हे पूर्ण असं भरलं होतं. तर तुम्ही बघा, एकही तुम्हाला स्कॅल्पमध्ये दिसणार नाही आहे, केसांमध्ये पण नाही आहे. तर डॅन्ड्रफसाठी जर तुम्ही हे यूज करणार असाल स्मूथनिंगसाठी, डॅन्ड्रफसाठी, तर 100% यूज करा. कारण की माझा डॅन्ड्रफ हा 100% पूर्णपणे गेलेला, म्हणजे मला एक कणही इथं डॅन्ड्रफ दिसत नाही आहे. आणि केसांमध्ये गुंता पण बघू शकता, अजिबात नाही. स्मूथ केस झालेत ना, त्याच्यामुळे गुंता पण सापडत नाही. केस जरी फुगलेले दिसले ना तरी गुंता बघा एकदम इझिली निघतोय. आणि अक्षरशः कंगवा भरून केस निघत होते माझे, कंगवा भरून.
आता मी हा फक्त फर्स्ट टाइमच वापरलाय आणि तुम्हाला कंगवा दाखवते गुंता. हे बघा इथं गुंता आहे थोडासा, मी तो काढते आणि केस तुम्हाला दाखवते कंगव्यामध्ये. म्हणजे कंगव्यातले 80% केस गायब आहेत. म्हणजे एवढे केस निघत होते माझे, म्हणजे स्मूथनेस आलाय केसांना. नंतर डॅन्ड्रफ पूर्णपणे गेलाय, पूर्णपणे. म्हणजे थोडाही डॅन्ड्रफ नाही आहे केसामध्ये आता सध्या. तर हळदीने पूर्ण नाही का बॅक्टेरिया पूर्ण हे क्लीन केलेलं आहे. हळदीने पूर्ण क्लीन केलेलं आहे स्कॅल्प, तुम्ही बघू शकताय. आणि जे आपले केस जे व्हाईट व्हाईट दिसत होते ते पण तुम्हाला आता दिसणार नाही आहेत. शाईन पण आलेली आहे. तर 100% मी तुम्हाला हे सांगेन की तुम्ही ही रेमेडी घरामध्ये यूज करा, छान रिझल्ट येईल. 100% तुमचा डॅन्ड्रफ जाणार आहे. तर आवडल्यास तुम्ही यूज केल्यास मला प्लीज कमेंट करून सांगा की तुमचाही फरक पडलाय की नाही. आणि हा व्हिडिओ मी इथंच संपवते. भेटूया पुन्हा अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.